नमस्कार मावशी, सांगा तुमचं नाव सांगा मावशी, कुठे राहता तुम्ही ते सांगा आणि तुमचा त्रास काय होता ते सांगा. माझं नाव निर्मला दिगंबरराव वसुकर, मी शेलूला राहते. बरोबर. आणि मला कमरेपासून पायापर्यंत त्रास होता. पूर्ण त्रास होता, वरपासून तर खालपर्यंत. बरोबर. आणि त्याच्यामुळे काय त्रास होत होता? मला चालता येत नव्हतं आणि तसं समोर पाय पण फेकता येत नव्हतं. बरोबर. त्याच्यामुळं त्रास खूप होता. हो, झोप व्यवस्थित लागत होती रात्रीची? रात्रीची झोप नव्हती आणि चालणं फिरणं असं होत नव्हतं. बंद झालं होतं. ठणक खूप होती पायामध्ये की कशी होती? पायामध्ये ठणक खूप होती. बरं, मग त्याच्या आता याला किती वर्ष झाले होते तुम्ही? जवळजवळ 1 वर्ष. 1 वर्षापासूनचा त्रास सहन करत होत्या तुम्ही. मग त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट घेतली तुम्ही? मेडिकल औषधी घेतली, होमिओपॅथी पण घेतली. होमिओपॅथी किती दिवस घेतलं? 6 महिने. 6 महिने औषध घेतलं. आणि हे जे औषध गोळ्या आहे ॲलोपॅथीच्या, ह्या किती किती दिवस घेतल्या? त्या अशा 2 महिने 3 महिन्यानंतर डॉक्टरकडे गेला. 10-15 दिवसाचं औषध घेत होते. असं किती दिवस किती वेळा घेतलं? 10-15 दिवस? तरी ते जवळजवळ 7-8 महिन्यापर्यंत चालली. 7-8 महिने ते औषध घेतलं आणि मग 6 महिने होमिओपॅथी घेतलं जवळपास. आणि मग तुम्हाला फिजिओथेरपी विषयी लक्षात आलं की फिजिओथेरपी करायला पाहिजे. की तुम्हाला कोणी सांगितलं? सांगितलं नाही, असं माहिती होतं दवाखाना आहे म्हणून. मग यावं होतं इकडे, म्हणून मग तुम्ही फिजिओथेरपीसाठी आल्या. आणि तुम्ही पहिले पण फिजिओथेरपी ट्रीटमेंट घेतली होती माझ्याकडे? म्हणजे त्याच्या आधारावर पण तुम्हाला एक लक्षात होतं की नाही फिजिओथेरपी करायला पाहिजे. पण तुम्ही थोडासा वेळ घेतला, जास्त वेळ लावला तुम्ही फिजिओथेरपीत, लवकर आला नाही. आता 15 दिवसाच्या ट्रीटमेंट मध्ये तुमचा त्रास किती आहे? आता आराम आहे, पूर्ण आराम. पूर्ण आराम आहे ना? आता छान समाधान वाटते ना? दुखण्यापासून पूर्ण आराम आहे. कमरेपासून पायापर्यंत नस लागत होती ती पूर्ण बसली आता? आता बसली. चालताना त्रास पण नाही. झोप लागते व्यवस्थित? छान, आनंद आहे. आता समाधान आहे तुम्हाला? बरोबर. आता तुम्हाला दुसऱ्यांना जर असा त्रास असला तर औषधं घेत राहायला पाहिजे की फिजिओथेरपी करायला पाहिजे पटकन असं वाटेल? औषध नाही घ्यायचे, आता फिजिओथेरपी करायची. पटकन फिजिओथेरपी करायला पाहिजे असं वाटेल ना तुम्हाला? हा, औषध घेत असेल तर आपल्याला काही हरकत नाहीये, तो काही विषय नाही आहे. परंतु पटकन फिजिओथेरपी केली असती तुम्ही पण मागे तर पटकन दुरुस्त झाले असतं ना. 1 वर्ष त्रास भोगायचं काम पडलं असतं का तुम्हाला? लवकर आराम पडला. हा, लवकर आराम पडला. तुम्हाला छान समाधान वाटत आहे ना? धन्यवाद मावशी.